नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या पूजा हॉबीज यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ते म्हणजे नागपंचमीच्या वेळेला जो भावाचा उपवास केला जातो, तर हा उपवास आपण कसा करावा याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तसेच उपवासाला काय खावे, काय खाऊ नये, या दिवशी महिला ज्या आहेत तर त्यांनी एकतरी झोका का घ्यावा, हातावरती मेहंदी का काढावी, तसेच कोणत्या गोष्टी या दिवशी चुकून करू नयेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर पहिल्यांदा माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. श्रावणाला सुरुवात झालेली आहे. श्रावणातला पहिला सण म्हणजे ही नागपंचमी असते. श्रावण महिन्यात शुद्ध पंचमीला कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले आणि तो दिवस होता नागपंचमी. नागपंचमी आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व हे वेगळेच आहे. या दिवशी अनंत म्हणजेच शेष, वासुकी, पद्मभान, कमल, शंखपाल, धृतराष्ट्र आणि कालिया या नागाची पूजा केली जाते. महादेवाच्या प्रतीकापैकी एक महत्त्वाचे प्रतीक म्हणजे नाग आहे. तसेच श्री विष्णूंचे प्रतीक म्हणून सुद्धा या नागाकडे पाहिले जाते. तर श्रावण हा शिवाची उपासना करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा महिना मानला जातो. हा संपूर्ण महिना महादेवाला समर्पित असतो. तसेच या महिन्यात आपण सणांचा राजा म्हणून देखील ओळखलं जातो. तसेच श्रावण महिना जो आहे तर तो निसर्गाशी सुद्धा अतिशय संबंधित आहे, कारण या श्रावण महिन्यामध्ये निसर्ग जो आहे तर तो सुद्धा हिरवाईला असतो. ही सृष्टी सुद्धा हिरव्या रंगाने सजलेली असते. तसेच या महिन्यामध्ये नागपंचमी येत असते, त्यामुळे नागपूजेला सुद्धा विशेष महत्त्व सुद्धा दिलेले आहे. तर या नागपंचमीच्या वेळेला भावाचा उपवास जो आहे तर तो सुद्धा केला जातो. हिंदू धर्मात प्रत्येक परंपरा, प्रत्येक सण किंवा प्रत्येक उत्सव जो आहे तर तो आपापल्या काहीतरी शिकवण देत असतो. तर नागपंचमीच्या दिवशी सुद्धा नागाची विशेष रूपाची पूजा केली जाते. त्यामुळे नागदेवतेचे आशीर्वाद आपल्याला मिळतात. तसेच या दिवशी नागदेवतेची पूजा केल्यामुळे आपल्या मनोकामना पूर्ण होतात, मोक्ष प्राप्त होते. आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत, समस्या आहेत तर त्या सुद्धा नष्ट होतात असं म्हणतात. पुराणानुसार नागपंचमीला केलेला पूजा ही राहू, केतू आणि कालसर्प दोष यांच्या वाईट प्रभावापासून मुक्ती देते असे सुद्धा म्हटले जाते. तुम्हाला जर राहू दोष असेल किंवा केतूचा त्रास असेल, कालसर्प दोष असेल तर अशा व्यक्तींनी आवर्जून नागदेवतेची पूजा या दिवशी करायची आहे. तसेच नागदेवतेच्या पूजेसोबत आपण भगवान शिवशंकरांची सुद्धा पूजा या दिवशी करत असतो. नाग आणि शिव तर याचे एक विशेष नाते आहे. भगवान शिवांची आपण पूजा तो नेहमीच करत असतो. तर आपल्याला शिवांच्या गळ्यामध्ये वासुकी नाग धारण असतात, त्यामुळे नागाची पूजा केल्यामुळे आपल्याला भगवान शिवांची सुद्धा आशीर्वाद आहे ते मिळतात. तर ते आशीर्वाद सुद्धा आपल्याला प्राप्त होतात. या दिवशी नागदेवतेला दुधाचे अभिषेक आपण घालत असतो. आपण तो अत्यंत पवित्र असं मानलं जातं. वेगवेगळे आपण अभिषेक देखील करत असतो. नागपंचमी पूजा करण्याची पद्धत आहे तर या वेगवेगळ्या असतात. तर आपण या दिवशी म्हणजे नागपंचमीच्या आदल्या दिवशी आपण भावाचा उपवास केला जातो. तर हा उपवास कधी केला जातो तर नागपंचमीच्या आदल्या दिवशी म्हणजे तो चतुर्थीच्या दिवशी आहे. तरी या दिवशी हा जो काही उपवास आहे तर तो केला जातो. नागपंचमी म्हणजेच श्रावण महिन्यामध्ये जी पंचमी येत असते तर त्यालाच नागपंचमी असं म्हणतात. बऱ्याच स्त्रिया ज्या आहेत तर त्या या उपवासाला भावाचा उपवास म्हणून सुद्धा ओळखतात. तर हा भावाचा उपवास जो आहे तर याला अतिशय असं महत्त्व आहे. श्रावणातील पहिला सण म्हणजेच ही नागपंचमी आणि या दिवशी नवीन वस्त्र सुद्धा परिधान केले जाते. सौभाग्य अलंकार घातले जातात आणि नागदेवतेची पूजा ही सुद्धा केली जाते. आता आदल्या दिवशी आपण उपवास करतो तर या दिवशी उपवासाचे पदार्थ खायचे आहेत, परंतु यामध्ये आपल्याला भगर,
आपल्याला अजिबात खायची नाही, ती म्हणजे वरई. ती आपल्याला खायची नाही. याला मात्र आपण उपवास करत असताना या पदार्थांमध्ये आपल्याला तळलेले पदार्थ देखील खायचे नाहीत. खाताना आपल्याला गरम पदार्थ खायचे नाहीत. लक्षात घ्या, हा पदार्थ सर्व आपल्याला थंड झाल्यानंतर, तसेच आपल्याला उपवासाचे पदार्थ सैंधव मिठापासून वापर करून बनलेले खायचे आहे. साधे मीठ आपल्याला वापरायचे नाही. तर ही आपण काळजी घ्यायची आहे. आपल्याला हा जो काही उपवास आहे तर तो उपवास करायचा आहे आणि हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडला जातो. यावर्षी नागपंचमी आहे, तर ती कधी आहे तर 9 ऑगस्टला आहे. 9 ऑगस्टला शुक्रवारी ही नागपंचमी आहे. त्यामुळे भावाचा उपवास हा आपल्याला 8 ऑगस्टला गुरुवारी असणार आहे. नागपंचमी जी आहे तर त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला हा उपवास करायचा आहे. त्यामुळे 8 ऑगस्टला हा उपवास जो आहे तर तो असणार आहे. गरुड पुराणानुसार नागपंचमीच्या दिवशी नाग, नागिन आणि त्याची पिल्ले तर असे चित्र काढून त्या चित्राची पूजा केली जाते. तर ती चित्राची पूजा तुम्ही करायची आहे किंवा तुम्ही वारुळापाशी जाऊन पूजा करायची आहे. दुर्वा, फुले अर्पण केली जातात. लहानचा दुधाचा नैवेद्य देखील दाखवला जातो. काही भागामध्ये या दिवशी म्हणजेच भावाचा उपवास असतो त्या दिवशी देखील पूजा करतात. त्या दिवशी आणि नागपंचमीच्या दिवशी असे 2 दिवस सुद्धा पूजा केली जाते. या सणाला गव्हाची खीर आणि चण्याची डाळ तर या नैवेद्याला सुद्धा खूप महत्त्व आहे. आणि भावाच्या आयुष्यामध्ये आपल्याला सर्व काही चांगले व्हावे तर म्हणून हा उपवास केला जातो. म्हणजेच खास करून आपल्या भावासाठी हा उपवास केला जातो. ज्यांना कुणाला भाऊ नाही तर नागदेवतेला भाऊ म्हणून हा उपवास आहे तर तो केला जातो. आता मागे सुद्धा एक कथा आहे. सत्येश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती. सत्येश्वरी हा तिचा भाऊ होता. सत्येश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या दिवशी आदल्या दिवशी झाला होता. आपल्या भावाच्या मृत्यूच्या दुःखात सत्येश्वरीने अग्निग्रहण केले होते, म्हणजे अग्निग्रहण केली होती. सत्येश्वरीला आपला भाऊ नागाच्या रूपात दिसला. तिने नागदेवतेला भाऊ मानलं. तेव्हा नागदेवतेने वचन दिले होते की जी बहीण भाऊ म्हणून माझी पूजा करेल तिचे रक्षण मी करेल. त्यामुळे या दिवशी नागाची पूजा जी आहे तर ती केली जाते आणि नागदेवतेला भाऊ मानले जाते. तसेच नागपंचमीच्या दिवशी सर्व नागांमध्ये देवत्व प्रकट असते. त्यामुळे या दिवशी नागाची पूजा करणे अत्यंत लाभदायी असते. नागपंचमीच्या दिवशी नवीन वस्त्र आणि अलंकार परिधान केल्यामुळे आनंदमय चैतन्याचं लहरी आहेत तर त्या कार्यरत होतात. त्यामुळे या दिवशी ज्या सौभाग्यवती स्त्रिया आहेत तर त्यांनी या अलंकार घालून पूजा करायची आहे. कुमारिका आहे तर ते आवर्जून नवीन वस्त्र सुद्धा परिधान करत असतात. भावाच्या उन्नतीसाठी, भावाच्या प्रगतीसाठी या दिवशी प्रार्थना केली जाते. आणि जी स्त्री नागपंचमीला नागाच्या चित्राची किंवा नागाच्या आकृतीची पूजा करते तर तिला शक्ती तत्व प्रदान होते असे सुद्धा मानले जाते. या दिवशी नागाची पूजा करणे म्हणजे सगुण रूपाची भगवान शिवशंकरांची पूजा केल्यासारखे असते. वातावरणात आकर्षित झालेल्या लहरींचा प्रभाव हा वर्षभर राहतो असेही सांगितले जाते. नागपंचमीला नवीन वस्त्र का घालतात तर जेव्हा सत्येश्वरीच्या भावाचा मृत्यू झाला आणि तिचा शोक पाहून नागदेवतेने तिला नवीन वस्त्रे, नवे दागिने दिल्याने ते तिने परिधान करण्यास सांगितले. तर हे पाहून सत्येश्वरी खूप खुश झाली. तर तिने या दिवशी स्त्रिया देखील हातावर मेहंदी सुद्धा काढतात. कारण सत्येश्वरीला वाटलं की नागदेव जे आहे तर ते तिला सोडून जातील. ते तिचा भाऊ सत्येश्वरीच्या मृत्यूवेळी तिच्या दुःखामध्ये साथ देण्यासाठी होते. त्यामुळे सोडून जाण्याच्या भीतीने सत्येश्वरीने नागदेवतेकडून वचन मागितले की तुम्ही मला सोडून जाणार नाही. तेव्हा सत्येश्वरीच्या हातावरती वचन देतात. काही चिन्हे उमटली आणि त्याचे प्रतीक म्हणून या दिवशी भावासाठी हातावरती मेहंदी आहे तर ती काढली जाते. नागपंचमीच्या दिवशी एक तरी झोका घेतला जातो, त्याला मानाचा झोका म्हणतात. त्यामागे काय कारण आहे तर सत्येश्वराच्या मृत्यूच्या दुसऱ्या दिवशी सत्येश्वरीला नागदेव दिसले नाही म्हणून ती सौरभर झाली आणि जंगलामध्ये भटकू लागली. तेव्हा ती झाडाच्या फांद्यांना लटकून पडली. त्यानंतर नागदेवतेने तिला समोर येऊन सिद्धेश्वराच्या रूपामध्ये दर्शन दिले. मग ती खूप आनंदी झाली आणि झोके घेऊ लागली. अशी मान्यता आहे की हा झोका
जसा जसा वर जातो तसा तसा आपल्या भावाची उंच उंच प्रगती होते आणि जसा जसा हा झोका खाली येतो तसे तसे भावाच्या आयुष्यातील दुःख संकटे आहेत तर ते दूर होतात. आणि म्हणूनच नागपंचमीला स्त्रिया झोका खेळतात. या दिवशी आपण नागदेवतेची आणि भगवान शिवांची पूजा केल्यामुळे त्यांची कृपा सुद्धा आपल्याला प्राप्त होते. या दिवशी कोणत्या गोष्टी करू नये तर तळण करू नये, तसेच या दिवशी चाकूने सुरूने आपण काही कापू नये. गरम जेवण जे आहे तर ते आपण करायचे नाहीये. म्हणजे उपवासाचे पदार्थ जरी असले तरी आपल्याला थंड झाल्यावर ते खायचे आहे. कोणाशी वादविवाद करू नये, पशुपक्ष्यांना त्रास देऊ नये, तरी या गोष्टी सुद्धा पाळायच्या आहे. तर अशा प्रकारे नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावाचा उपवास कधी आहे व कसा करावा, कोणते पदार्थ खाऊ नये, या दिवशी एकतरी झोका का घ्यावा, या दिवशी चुकून या 2 गोष्टी करू नये, याबद्दलचीच मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे. तर कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.